हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींच्या पडताळणीसाठी 50,000 योजना दूत सज्ज याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे। या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत। ही रक्कम वाढवून लवकरच 2100 रुपये करण्यात येत आहे। त्यासाठी आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, ज्यासाठी योजना दूत घरोघरी भेट देतील। प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया कशी होईल? महिला लाभार्थ्यांच्या माहितीची अचूकता आणि माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी योजना दूत घरोघरी जाऊन पडताळणी करतील। ही प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये होईल। घरोघरी भेटी। योजना दूत प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करतील। यामध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती तपासली जाईल। फिजिकल व्हेरिफिकेशन। योजना दूत कुटुंबातील सदस्यांची आर्थिक परिस्थिती, जमिनीचे क्षेत्रफळ आणि अन्य योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची तपासणी करतील। डेटा नोंदणी। सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सरकारी यंत्रणेकडे सादर केली जाईल। यामुळे योग्य लाभार्थ्यांची नोंदणी सुनिश्चित होईल। योजना दूतांची भूमिका। योजना दूत हे सरकारचे प्रतिनिधी असून त्यांच्या कामगिरीत पुढील बाबींचा समावेश असेल। सर्वसमावेश माहिती पोहोचवणे, योजनेबद्दलचे तपशील, लाभ आणि पात्रतेचे निकष महिलांपर्यंत पोहोचवणे, लाभार्थ्यांना सहाय्य, कागदपत्रांची तपासणी व अपूर्ण अर्ज पूर्ण करण्यासाठी मदत करणे, गावस्तरावर संवाद, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी समन्वय साधणे। महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि त्यांची सामाजिक भूमिका स्थिर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे। आमच्या विश्वासाच्या स्रोतानुसार महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी सर्व तयारी केली आहे आणि ती लवकरच सुरू होणार आहे। सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करा आणि योजना दूतांना आवश्यक माहिती प्रदान करा। कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत सूचना सरकारी माध्यमांवरूनच मिळवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली की पडताळणी प्रक्रिया कधी सुरू होईल आणि कशी होणार। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।